ईश्वरा निवृत्ती उदाला सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रयजननी देवाची ये जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती हो लोक उजागर रामदूता त्वरित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनाम हरि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावी येला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लागे प्रीत विठ्ठल। विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हितेर जगोद्धारक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याला जनिता म्हणतात। या विश्वाच्या मालकाला भगवान परमात्म्याला जनिता म्हणतात आणि तो जनिता तो ज्या जगाचा मालक यशोदेला माता म्हणतो यशोदेला आई म्हणतो। आणि असा हा भगवान परमात्मा भक्ताच्या अंकित राहून भक्त म्हणेल तसा राहतो कर्म करून त्या कर्मापासून वेगळा राहतो आणि भक्तासाठी रूपाला येतो नावाला येतो अवताराला येतो विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं आवश्यक आहे गरजेचा आहे तो म्हणजे पंढरीस परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने संत महंतांच्या कृपाशीर्वादामधून समस्त ग्रामस्थ मंडळी होळकर नगर व श्री स्वामी समर्थ नगर आरवी सर्व लातूरकर सर्वांच्या सहकार्यामधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचं वर्ष तिसरं या तिसऱ्याही वर्षी सुंदर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि या सप्ताहामध्ये सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील नामांकित श्रीमद भागवत कथाकार आमचे परमस्नेही छायाताई कदमापुरे बिराजदार लातूरकर यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात। आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून आज ज्यांची उपस्थिती आहे नामदेव महाराज पठाडे आणि ढोक महाराज पांडुरंग महाराज घुले बाबासाहेब महाराज इंगळे मोठ्या मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्यांनी साथ संगत केली गायनाची साथ म्हणून असे आमचे परमस्नेही परममित्र बिभीषण महाराज जाधव पाटील वानटाकळीकर यांची ही सहज योगायोग भेट झाली आणि त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली। त्यांच्यासोबत नाशिकवरून आले आमचे के क्षीरसागर महाराज हेही या ठिकाणी सहज आले। त्यांचे चरणी साष्टांग दंडवत। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक बजरंग महाराज फड त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी 7 दिवस उपस्थित आहेत असे विजय महाराज किनगावकर
पेटी सुंदर वाजवण्याचं काम ज्यांनी आजपर्यंत 7 दिवस केले असे अच्युत महाराज, आमचे अच्युत गुरुजी, खंडागळे गुरुजी आणि मृदंग वादक, मृदंग सम्राट, मृदंग विशारद कृष्णा महाराज लहाने, महेश महाराज पांचाळ, शुभम महाराज माकुडे आणि सर्व मंडळी, आमचे नाना सुरवसे यांच्या प्रेमास्तव आणि सप्ताह मंडळी, या सप्ताह मंडळीच्या प्रेमास्तव या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानोबा भाऊ सुरवसे, प्रशांत घोडगे, सचिन सुरवसे, नवनाथ आप्पा संशेठी, वैभव शिरोळे, दगडूशेठ शिंदे, गुलाबराव अण्णा जाधव, नरसिंह गुडे, बळवंत पौळ आणि या कार्यक्रमासाठी सर्वांच्या वतीने या नगरमधील रुद्र हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं सचिन भाऊ सुरवसे, उपसरपंच आरवी, सर्वांच्याकडून मला आले कीर्तनाचं निमंत्रण. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. अजून या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून गुरुवारी हरिभक्त परायण वामन महाराज मुरुंबेकर यांची उपस्थिती, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले 7 दिवस ज्यांनी साथ संगत केली, या ठिकाणी श्रवण केल्याचं, या ठिकाणी सर्वांना मदत केली, अशा सर्व भक्तांच्या चरणी महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, सर्व होळकर नगर, समर्थ नगर आणि लातूरकर मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमची गुणीजन मंडळी, विनेकरी देवदास महाराज, तांबेकर, सर्वजण. पहिली वेळ, पहिला प्रसंग असल्यामुळं तोंड ओळख आहे, काही परिचय सगळ्यांचाच नाही, परंतु सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने सूर्य चालतो, ज्या देवाच्या सत्तेने वेद बोलतो, ज्या देवाच्या सत्तेने तुम्ही आम्ही सुद्धा चालतो, या विश्वाला निर्माण करणारा जो भगवान परमात्मा आहे त्याला जनिता म्हणतात. आणि असा हा भगवान परमात्मा भक्तासाठी अवताराला येतो, रूपाला येतो. एक नाही, दोन नाही, भगवान परमात्म्याने श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलं 24 अवतार घेतले, 24 अवतार. या ठिकाणी आज आमच्या भागवतकार, आमच्या छायाताई उपस्थित आहे. मुख्य 10 अवतार सांगितले, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बौद्ध. आणि 14 अवतार सांगितले, नारद अवतार, कपिल अवतार, व्यास अवतार, दत्त अवतार, असे अनेक, असे 24 अवतार घेतले. 24 अवतार घेणारा भगवान परमात्मा तुकोबारायने साधकाशी बोलत असताना जो जो प्रश्न साधक विचारेल तो प्रश्न तुकोबाराय त्यांच्या समोर सांगत होते. त्या साधकाने प्रश्न केला, देवाने नंद बाबाच्या पोटी, यशोदा मातेच्या पोटी, वसुदेव देवकीच्या पोटी अवतार का घेतला? भगवान परमात्म्याने जेवढे 24 अवतार घेतले, त्या 24 अवताराला कारण आहे, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. होळकर नगर मंडळीने, या समर्थ नगर मधील मंडळीने सत्ता केला नसता तर या ठिकाणी तुम्ही आम्ही विनाकारण आलो नसतो. इथं येण्याचे एकमेव कारण म्हणजे सप्ताहाचं आयोजन, हे जसं कारण आहे तसं भगवान परमात्मा अवताराला येतो, ते अवताराला सुद्धा कारण आहे. तुम्ही आम्ही केलेली भक्ती, तुम्ही आम्ही केलेलं भक्तीचं ऋण ते देवावरती होत असतं आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भगवान परमात्मा अवताराला येत असतो. भक्तरुणी देवा बोलती पोरा Thank you.
आपण आयुष्यभरामध्ये केलेलं पुण्य एकाच आयुष्यातलं पुण्यानं नाही, अनेक जन्म तुम्ही आम्ही केलेलं पुण्य आणि त्या पुण्यानं भगवान परमात्मा अवताराला येत असतो. तुम्हाला आम्हाला एवढा मनुष्य जन्म मिळाला नाही, याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आम्हाला जन्म मिळाले. किती वेळा जन्म झाला फेरा, पुनर्जन्म सांगितला तुम्हाला आम्हाला. याच्या अगोदर किती जन्म झाले त्याचं गणितच करता येत नाही. किती वेळा जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाता बहु केला तुम्हाला आम्हाला अनेक जन्म झाले. सांगा, पशु पक्ष्याला जनावराला सावलीत बसायचं म्हटलं तर सावलीत मालकाने बांधलं तर सावली मिळते भाऊ, नाहीतर सावली मिळत नाही. रात्रभर पाऊस पडतो, त्या पावसामध्ये थंडी वाजते.
पण त्या जनावराला जर मालकाने निवाऱ्याला बांधलं तर निवारा मिळतो, अन्यथा मिळत नाही. पशु पक्ष्या जनावराच्या इतर योनीमध्ये बघा, असे सावले, असं कूलर, असं अंथरायला सुंदर सुंदर मिळतं का? बहू झाला फेरा आणि येथे सापडला थारा. याच मनुष्य जन्मामध्ये अशी सावली का मिळाली? सुंदर सुंदर सुख सोयी, ऐश आराम का मिळाला? तर आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना नाही. आणि काही ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाची भजन. आणि प्रत्येक जन्म घेतल्यानंतर प्रत्येक साधना आपण ज्या केलेल्या आहेत, केलेल्या साधनेचे जे फळ आहे, पुण्य, ते तुम्ही आम्ही सोबतच घेऊन येत असतो. मनुष्य जन्माला येत असताना 5 गोष्टी सोबत घेऊन आला. कोणत्या कोणत्या साहेब? गाडी, बंगला, नोकरी, मुलं बाळ, पत्नी. काही बरोबर आहे का? नाही. याच्यातली एकही आपण गोष्ट सोबत आणली नाही. हे सगळं इथं आल्यानंतर मिळालं. गाडी, बंगला, नोकर चाकर, मुलं बाळ, शेती बाडी. जन्माला येत असताना 5 गोष्टी आणल्या. नंबर 1 आयुष्य, नंबर 2 कर्म, नंबर 3 वित्त, नंबर 4 विद्या, आणि नंबर 5 निधनमेवच. आणि ते 5 अक्षर प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेले. वाचण्याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला नाही, ते लिहिण्याचं काम सटवीनं केलेलं आहे. कुठं भ्रष्टाचार, कुठं घोटाळा होऊ नये म्हणून एकट्या माणसाला कुठलंच काम करू देत नाहीत. तिथं ऑफिस मध्ये मंत्री असले तरी तिथं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतातच. अध्यक्ष आहे तिथं उपाध्यक्ष आहेच. अध्यक्ष काय करतो पाहायला. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जोड दिलेला आहे. पती पत्नी, बहीण भाऊ, हे तसे जोड दिलेले. तसं तुम्ही आम्ही जन्माला आल्याबरोबर तुमचं आमचं प्रारब्ध लिहिल्या जातं. आणि त्या प्रारब्धामध्ये 5 अक्षर लिहिलेले. नंबर 1 आयुष्य. यांना आयुष्य किती? कोणाला 100 वर्षाचं, कोणाला 75 वर्षाचं, कोणाला 50 वर्षाचं, कोणाला 25 वर्षाचं. कोणी जन्मल्यास त्याचा मृत्यू होतो. नंबर 1 आयुष्य. आयुष्याच्या अगोदर कोणाला जाता येत नाही आणि आयुष्याच्या नंतर कोणाला राहता येत नाही. आता मला इकडे तिकडे बाजूला जायला वेळ नाही. फक्त मी शब्दाला स्पर्श करून मी पुढे चालणार आहे. आयुष्य सोबत घेऊन आलो. जेवढं आयुष्य तेवढंच तुम्हाला आम्हाला राहता येतं. आणि त्या आयुष्याचा क्षण जर तुम्हाला आम्हाला पाहिजे म्हटलं तर भाऊ, आयुष्यभर जेवढं आपण धन कमवलंय, पैसा कमवलाय, प्रॉपर्टी कमवली वाढवडिलांनी पिढ्यानं पिढी, त्या प्रॉपर्टी मधलं आपण जर धन देण्याचं जर ठरवलं तरी सुद्धा आपल्या आयुष्याचा क्षण मिळत नाही. आपल्या आयुष्याचा क्षण, जीवनाचा क्षण किती महत्वाचा आहे. आयुष्याचा क्षण, आयुष्याचा क्षण न मिळे वेचिता कोटी सुवर्ण. ते नाशिले संपूर्ण आपण नाडिले. अनेक वचनी शब्द वापरला. आयुष्याचा क्षण न मिळे वेचिता कोटी सुवर्ण. कोट्यावधी सुवर्ण जरी दिले, आयुष्य संपल्यानंतर हे यम नरमा, मी जेवढं आयुष्यामध्ये धन कमवले, प्रॉपर्टी कमवली, सगळं तुला द्यायला तयार आहे. फक्त मला माझ्या मुलीची, माझ्या मुलाची भेट घेऊ दे. फक्त 1 सेकंद तरी आयुष्य दे. कोट्यावधी स्वर्ण मुद्रा दिल्या तरी आयुष्याचा क्षण मिळत नाही. एवढा तुमचा आमचा अनमोल हा
आयुष्याचं सांगायचं, आयुष्य सोबत घेऊन आलो. नंबर 2 कर्म. जशी माणसाला सावली सोडत नाही तसं कर्म सुद्धा आपल्याला सोडत नाही. पुण्यकर्म असू द्या की पाप कर्म असू द्या, पुण्यकर्म केल्यानंतर माणूस पटकन फळाची अपेक्षा करतो. मात्र अपेक्षा न करता पुण्यकर्म करा की पाप कर्म करा, त्याचं फळ आपोआप मिळतं. पुण्यकर्म केल्यानंतर त्याचं चांगलं फळ मिळतं, पाप कर्म केल्यानंतर त्याचं वाईट फळ मिळतं. कर्म सोबत घेऊन आलो. नंबर 3 वित्त. समय से पहले तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. कबीरदास महाराजांचं वाक्य आहे. नशिबामध्ये आहे तेवढंच मिळतं. उगाच सामान्य तुम्हाला एक पुरावा सांगतो. 2 जण भाऊ होते. जमीन काही जास्त नव्हती, 2 एकर जमीन होती. पण त्या 2 एकर मध्ये एक आंब्याचं झाड लावलेलं होतं आणि त्या झाडाला बी 100च आंबे आले होते. 150 आंबे आले होते. मोठा भाऊ म्हणला माझ्या वाटणीमध्ये आंबा आहे, मी 100 आंबे घेणार. आणि बारक्याला म्हणला तुला 50 आंबे घ्यावे लागतील. प्रारब्ध बघा, नशीब बघा. मोठ्याने 100 आंबे घेतले आणि बारक्याला 50 आंबे दिले. भाऊ दोघं बी बाजारामध्ये गेले. त्यांनी 100 आंबे घेतले होते. वामन बाबा त्यांनी रुपयाला आंबा 100 आंब्याचे ताई 100 रुपये दिले. बारका म्हणला आपल्याला रुपयाला आंबा द्यायचा नाही, आपल्याला 2 रुपयाला आंबा द्यायचा आहे. त्यांनी 2 रुपयाला आंबा म्हणून त्याचे किती झाले? 100 रुपये. जेवढं नशिबामध्ये आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. वित्त, विद्या. आपण ज्ञान सुद्धा भाऊ सोबतच घेऊन आलो. आणि अनेक जन्मामध्ये पाप पुण्य केलं, तिळे पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मे धोडे. आपण मागच्या जन्मामध्ये केलेली साधना या जन्मामध्ये आपल्या फायद्याची ठरते. आणि या जन्मामध्ये केलेलं पुण्यमय साधना पुढच्या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. विद्येवर बोलतो. विद्येवर ज्ञानोबाराय आणि चांगदेव महाराज या दोघांची जोडी लावा. दोघांचा फरक बघा. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे, त्यांनी 14 वेळेला काळाला परत लावलं. आणि आमचे ज्ञानोबाराय 8 वर्षाचे. परंतु 8 वर्षाच्या ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सोपान काकांना, मुक्ताबाईंना, 1400 वर्षाच्या चांगदेवांना शरण यावं लागलं. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. चांगदेव आणि 8 वर्षाचे ज्ञानोबाराय. कुठं 1400 वर्षाचा माणूस साधू म्हणून राहिलेला ज्ञानोबारायांना शरण आला. का? ज्ञानोबारायांनी अनेक जन्मामध्ये पुण्य केलेलं होतं म्हणून. एक ब्राह्मण ज्ञानोबारायाकडे आला आणि ज्ञानोबारायांना म्हणाला, माऊली तुमचा जिकडं तिकडं जय जयकार चाललेला आहे. माझा सुद्धा तुमच्यासारखा जय जयकार व्हायला पाहिजे. जागोजागी मला सुद्धा मान सन्मान मिळायला पाहिजे. तुम्ही रेड्यामुखी वेद बोलवला, मुलीचा मुलगा केला, निर्जीव भिंत चालवली. माऊली तुमच्यासारखे चमत्कार मला सुद्धा करायला यायला पाहिजे. माऊली म्हणले, बाबा हे एका जन्मातलं पुण्य नाही. मग माझ्या सत्यवादाचे हे तप
अवतार घेतला, 108 वेळा जन्म घेतले. ज्या ठिकाणी भगवान शंकराने पार्वती मातेनं इंद्राणीच्या काठावर तांडव नृत्य केलं आणि त्या तांडव नृत्यामध्ये भगवान शंकर गडबडा 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 लोळले. जी भूमी पवित्र झाली भगवान शंकराच्या स्पर्शाने, त्या गावाला पवित्र पुण्यभूमी नाव पडलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. मला पुढेही सांगायचे नाही, पण माऊलीने 108 टीका केली ज्ञानेश्वरी. 108 वेळेला जन्म घेतला, अवतार घेतला आणि 108 वेळेला अवतार घेऊन पुण्य केलं. पुण्य आणि ते पुण्य माऊली म्हणतात आता या जन्मामध्ये माझं कामाला आलं. मी जे बोलतोय ते होतंय. यालाच वाचा सिद्धी म्हणतात. वाचा सिद्धी. ज्या अष्टमहासिद्धी सांगितल्या त्यापैकी कमीत कमी आपल्याला वाचा सिद्धी तरी प्राप्त करता येते. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर दादा, इकडं मारुती बुवा कानेगावकर, पुन्हा उदगीर विठ्ठल महाराज सांडोळकर, परभणी मोतीराम महाराज फळेकर, मारुती महाराज दस्तापूरकर, हे महात्मे होऊन गेले. यांना अष्टमहासिद्धी यांनी वाचसिद्धी भाऊ प्राप्त केली होती. आणि तुकोबारांना ज्ञानोबारांना तर अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी नवदत्ता दुरी दवडीता हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी जात नव्हती. अष्टमहासिद्धी तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार नाही, पण एखादी वाचसिद्धी प्राप्त करायला काय हरकत आहे. आणि वाचसिद्धी प्राप्त करण्यासाठी सोप्यातली सोपी साधना सांगितली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याच मंत्राने ज्ञानोबाराय म्हणतात मला माझ्या ठिकाणी योग्यता अधिकार सामर्थ्य प्राप्त झालं, म्हणून आज मी जे बोलतोय ते होतंय. आयुष्य कर्म वित्त विद्या अनेक जन्मामध्ये तुमची आमची विद्या सोबतच आहे आणि या जन्मातली सुद्धा पुढे जाणार आहे. आणि या केलेलं आयुष्यभराचं पुण्य देवावर कर्ज होतं, ऋण होतं आणि त्या ऋणामुळे भगवान परमात्मा अवताराला येतो. आता पुढचं सांगत बसाय आपला वेळ नाही, कारण इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान सांगितलं जातं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र सांगावं लागतं. माझ्यावर बंधन आहे म्हणून थोडक्या वेळामध्ये जेवढं जास्त सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हॅलो विठ्ठल. एका साधकाने प्रश्न केला तुकोबारायांना, तुकोबाराय तुमचा भगवान परमात्मा यशोदेला आई म्हणतो, असं यशोदेनं कोणतं पुण्य केलं होतं? याचं उत्तर शिव महापुराण कथेमध्ये सांगितलं. याचं उत्तर शिवलीला अमृत ग्रंथामध्ये सांगितलं. मी आताच बोललो की जन्मोजन्मी केलेलं पुण्य आपल्या सोबतच असतं. उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. नित्यनेमाने तो देवाची रोज भगवान शंकराची पूजा करत होता आणि ते केलेली पूजा त्यात उज्जैन नगरी मधला एक श्रीकर नावाचा गवळी, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा रोज पूजा बघण्याचं काम करत होता. नुसती देवाची केलेली पूजा बघितल्यानंतर जीवनामध्ये काय लाभ होतो, काय फायदा होतो? नुसते देवाची पूजा बघितल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्या पोटी उदरी अवतार घेतो आणि प्रत्यक्ष पूजा केल्यानंतर काय करणार नाही. म्हणून त्या गवळ्याने आणि त्याच्या पत्नीनं आणि त्या मुलानं तिघांनी रोज पूजा करावी, रोज पूजा बघावी. भगवान शंकर प्रसन्न झाले. वरमगृही श्रीकराम, अरे तुझ्या पोटी तुझा जन्म गोकुळामध्ये होईल, सगळं गोकुळ तुला नंद बाबा म्हणेल. त्या गवळ्यांना सांगितलं तो यशोदा म्हणून तो गोकुळामध्ये जन्म घेशील आणि तुमच्या पोटी या विश्वाचा मालक भगवान नारायणच अवतार घेईल आणि तुम्हाला आई म्हणेल. यशोदा तू
यशोदा अंगणी माथा जावळाची वेणी आणि रांगत असताना जगाचा मालक कृष्ण परमात्मा यशोदा आईला माता म्हणू लागला. अभंगाचं पहिलं चरण. जनिता म्हणे यशोदेशी माता. देवकीने वाईला यशोदेने पाळीला. देवकीच्या उदरी वसुदेवाच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार का घेतला. हजारो मनवंतर देवकीनं वसुदेवानं पुण्य केलं होतं. वरणमुरी भगवान विष्णू म्हटले मागा काय मागायचं, तर म्हटले तुमच्यासारखा मुलगा व्हावा. देव म्हटले आता माझ्यासारखा मुलगा म्हटल्यानंतर आता मीच श्रीकृष्ण म्हणून तुमच्या पोटी अवतार घेईन. अनेक जन्मातलं ऋण फेडण्यासाठी वसुदेवाच्या देवकीच्या उदरी देवाने जन्म घेतला. आणि यशोदा मातेनं नंद बाबाने जे पुण्य केलं होतं म्हणून देवाला लालन पालन करण्यासाठी संधी मिळाली. असा जगाचा मालक, त्या मालकाला जनिता म्हणतात. वडिलांना जनिता म्हणतात, मालकाला जनिता म्हणतात. असा हा मालक भगवान परमात्मा. आणि त्या परमात्मा आईला माता माता म्हणतो, यशोदेला आई आई म्हणतो, माता माता म्हणतो. का म्हणतो याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये आईचा भक्ताचा आईचा भक्ताचा
पासून इथपर्यंत आलो. घरचा माणूस सगळ्या लातूर शहर मध्ये फिरायला जातो, पण फिरून परत आणायचं का तिकडं ठेवायचं हे देवाच्या हातामध्ये आहे. कारण हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं, तर तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळी. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, या युक्तीप्रमाणे चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवी ते हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण, याची भजन चुको नको. झोपेतून उठल्यानंतर प्रत्येक जीव उपाशी उठतो. झोपताना काहीतरी खाऊनच झोपतो. भगवान परमात्म्याने सगळं जग निर्माण केलं, सगळ्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था केली. यांना असा एकही जीव नाही की त्याला देव उपवाशी ठेवतो. जेवणामध्ये वेगवेगळा पणा असू शकतो. गरिबाचं जेवण वेगळं, श्रीमंताचं जेवण वेगळं, पण असा एकही जीव नाही. पशु असू द्या, पक्षी असू द्या किंवा जनावर असू द्या, देव सगळ्यांना जीव घालतो आणि नंतर देव जेवतो. पोषितो जगाशी एकला तो, बेडूक म्हणजे चिखलाचा भोगताशी समजायचा, गोचिड झोंबे कावळा ढोपरा, कंकण पितराला धावून मुक्ता फळी, मालाची ती पेटे वाहता ती उंट तयाची ते काटे भक्षावया, सुखराशी विष्ठा माने सावकाश, मिष्टांनाशी त्यास काय गोडी, स्वानाशी भोजन दिले पंचामृत, परित्याचे चित्त टिंब. असा एकही जीव नाही की त्याला देव जीव घालत नाही, उपवाशी ठेवतो. असा भगवान परमात्मा भक्त म्हणल तसा होतो, भक्त म्हणल तसा होतो. ऐसा भक्ताचा अंकित, लागी तैशी लावी प्रेम. एक दिवस भगवान परमात्मा रडू लागले. काही केल्या रडण्याचा देव थांबत नाही. रडते माझे बाळ ताहारी, समजाविता राहिना राहिना, समजाविता राहिना राहिना राहिना, समजाविता राहिना. रडते माझे बाळ ताहारी, समजाविता राहिना राहिना आईचा जीव बाळासारखाच कासावीस होतो. कासावीस बाळाला काय करू आणि काय केल्याने बाळ रडण्याचं थांबल म्हणून आई युक्तीवर युक्ती करत असते. तसं यशोदा माता कृष्ण परमात्मा रडत असताना देवाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण देव थांबत नाही. तेवढ्यामध्ये राधा रस्त्याने जात होती. राधा, कृष्ण तुझ्याकडे यायचं म्हणतोय, जाती का घेऊन? राधेला तर बरं वाटलं. राधे राधे घेई श्यामा तुंगा, राधे राधे घेई श्यामा तुंगा, राधे घेई श्यामा तुंगा, राधे राधे घेई श्यामा तुंगा, राधे राधे घेई श्यामा तुंगा, राधे राधे घेई
आपुलिया मंदिरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधेला म्हटले राधे घेती का कृष्णाला नेती का तुझ्या घरी राधेला तर आनंद झाला राधेने देवाला घेतलं देवाला घेतल्यानंतर राधा स्वतःच्या घरी कृष्ण परमात्म्याचं त्या ठिकाणी कोड कौतुक करू लागली काजळ लावू लागली स्नो पावडर लावू लागली आणि सहज राधेच्या मनामध्ये आलं देवा अरे किती रडत होतास र किती रडत होतास र आणि जर माझ्या एवढा असतास ना तू तर 2 थोबाडी दिल्या असत्या तुला पण आता लहान आहेस म्हणून तुला मला मारता आलं नाही बरं झालं गपची बसलास म्हणून देव म्हणले तुझ्या एवढा होतो आता नुसता तोंडातून शब्द काढल्याबरोबर कृष्ण परमात्मा राधे एवढे झाले राधेपेक्षा 4 फूट उंच झाले तेवढ्या दाराची कडी वाजली राधा उघड दरवाजा मालकाचे हाक ऐकू आली राधा म्हणते देवा बाबा आता पहिला होतास तसा जेवढ्याला तेवढं हो चल पटकन लहान हो देव म्हणले मला लहानाचं मोठं होता येतं पण आता मोठं झाल्यानंतर छोटं होता येत नाही खरं सांगा बरं आपल्या सगळ्याला जर आता बाळपणामध्ये जायचं म्हटलं तारुण्यामध्ये जायचं म्हटलं जाता येतं का नाही प्रत्येक दिवसाने दिवस तासाने तास मिनिटाने मिनिट तुम्ही आम्ही सगळेजण म्हातारपणाकडे चाललेलो म्हातारपणाकडे आता सुंदर दिसावं म्हणून सौंदर्य प्रसाधने आपण लावतो तरुण दिसावं म्हणून आणि प्रत्येक माणसाला भास होतो आता मी सौंदर्य प्रसाधने लावलेले आहे स्नो पावडर लावलेली आता मी तरुण दिसत असा तुमचा आमचा भास आहे पण तुम्ही आम्ही तरुण दिसत नसून प्रत्येक मिनिटाला तासाला दिवसाला वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही म्हातारपणाकडे चाललेलो तर बाळपणातून तारुण्यातून म्हातारपणाकडे जाता येतं पण म्हातारपणाकडून परत बाळपणाकडे येता येत नाही देव म्हटले राधे मला अजून मोठं होता येईल पण छोटं होता येणार नाही राधा म्हणली काही बी कर बाबा देवा पहिल्यासारखं लहान हो आईसा भक्ताचा अंकित लावी तैसी लावी प्रीत बाबा माझे पती आले माझ्या जीवनाला कलंक लागायला नको गालबोट लागायला नको चल पटकन लहान हो राधा भक्त होती भक्त श्री राधिकायाम हृदयारविंदी श्री राधिकायाम हृदयारविंदी अधोष्ण दुग्धम प्रतिपान्न तोमरा श्री राधिकायाम हृदयारविंदी राधाई भगवान परमात्म्याची भक्त होती राधेचा श्वास श्वास जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होता देव कोणाचं बी ऐकत नाही देव काही आपल्या कामावरचा गडी नाही देव कोणाचंही ऐकत नाही आपल्याला जर वाटत असेल देवाने आपलं ऐकावं तर आपल्याला पुण्य करावं लागल आणि राधेसारखा श्वासा गणेश जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणावं लागेल राधेच्या जीवनात एक प्रसंग सांगतो राधेचा श्वास जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होता आणि एक दिवस देवाच्या अष्टनायिका रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी मित्रविंदा नागनेजिती लक्ष्मणा सगळ्या देवाच्या समोर बसल्या होत्या आणि सहजच विचारलं देवा कुठे जाता दिवसभर अनवणी पायानं पराक्रम गाजवायला सत्यभामा म्हणली मला माहिती कुठे जाता तर देखी लागे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावर
आहे. आता इथून जाऊन पुन्हा भागवत कथा आमच्या तिकडे आडसला सुरू करायची. दिवसभर भागवत कथा करायची, पुन्हा दुपारीचे कीर्तन करायचे, संध्याकाळचे कीर्तन करायचे. कुठपर्यंत आवाज पुरणार आहे? पण तुमची सगळ्यांची कृपा या होळकर नगरमधील आणि समर्थ नगरमधील भाविक भक्तांची कृपा म्हणून तुमची सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या अष्टनायकासमोर सगळ्या बसलेल्या आहे आणि रुक्मिणी माता म्हणते तुम्ही कुठे जाता देवा दिवसभर आणून पायानं फिरायला. सत्यभामा म्हटली मला माहिती मी सांगू का? देखी लागे माय यमुनेच्या तिरी हात खांद्यावरील राधिकेच्या. मी बघितलं राधिकेच्या सोबत. आता प्रमाण द्यायला आपला वेळ नाही बरं का गुरुजी. आता 12:30 वाजले. 1 वाजता बरोबर आपला अर्धा तास शिल्लक राहिला आहे. अर्ध्या तासामध्ये आपला सगळा अभंग सोडवायचा आहे. फक्त आता अभंगाचे 2 चरण घेऊ, बाकी आधीमध्ये प्रमाण द्यायला आपला वेळ नाही. भगवान परमात्मा आणवन पायानं कुठं कुठे जातो? माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तिथे. आता राधा आणि देव कोण होते? राधा देवाची भक्त होती, भक्त. या ठिकाणी सुद्धा देव तुमच्या आमच्या समोर मंडपामध्ये उभा आहे, कारण तेथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा. ज्या वेळेला भगवान परमात्मा निजधामाला जाऊ लागले त्यावेळेला उद्धव गैवरले, रडू लागले. देवाने सांगितलं उद्धव रडू नकोस, तुला दर्शन पाहिजे ना? ज्या ठिकाणी कथा चालू आहे, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, मी त्या ठिकाणी भेटून. फक्त देवाला बघण्यासाठी दृष्टी असावी लागते. देवाला पाहण्यासाठी या चर्मचक्षुने देव दिसत नाही. देवाला पाहण्यासाठी ज्ञानचक्षु असावे लागतात. महाभारतामध्ये 18 अक्षयिणी सैन्य होतं. एके बाजूने कौरवाचं, एके बाजूने पांडवाचं. आणि 18 अक्षयिणी सैन्यामध्ये देवाने विराट रूप धारण केलं होतं. देव फक्त एकटे अर्जुनालाच दिसले, बाकीच्याला का दिसले नाही? कारण देवाला बघण्याची दृष्टी फक्त एकटे अर्जुनाकडेच होती. देव आता सुद्धा या मंडपामध्ये उभा आहे. म्हणून ज्या ठिकाणी कथा चालू आहे, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी मंडपामध्ये चपला बुट माणसं आणत नाही, दूर ठेवतात, दूर. या मंडपमध्ये आल्यानंतर कोणाची निंदा करू नये, कोणाला नाव ठेवू नये. एका आईच्या लेकरासारखं या ठिकाणी राहावं लागतं. का? तर या ठिकाणी देव आहे, देव म्हणून. आता महाराज देव आहे तर देव दिसत का नाही? जसं मंथुरी नवनीता तैसे घे अनंता. त्या दह्यामध्ये लोणी आहे पण दिसतं का? दुधामध्येच म्हणावं लागेल, दुधामध्ये लोणी आहे पण दिसतं का? प्रमाण द्यायला वेळच नाही आपल्याला. दिसत नाही मग नाही का? आहे मग दिसतं का? नाही. मग नाही, मग दुधामध्ये लोणी नाही का? आहे, परंतु त्याच्यासाठी त्याला तापवावं लागल, विरजण घालावं लागल, मग मंथन करावं लागल, मग लोणी मिळल. तसेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा मंथन करावं लागल. मंथन या जीवनाचा आटापिटा करावा लागल. व्यवस्थित रूपांतर अवस्थेमध्ये झाल्याशिवाय देव दिसत नाही. आणि तो देव राधेच्या रात्रंदिवस सोबत होता. राधा रात्रंदिवस देवाचं भजन करत होती, म्हणून राधेच्या सोबत देवाला राहावं लागत होतं. पण आपल्याला आपण जसा चष्मा घातलाय तसंच आपल्याला समोरची माणसं दिसतात. प्रत्येक माणसाच्या इंद्रियाला वेगवेगळ्या प्रकारचं वळण लागलेलं असतं. ज्याच्या इंद्रियाला जसं जसं वळण लागलेलं आहे तसं तसं इंद्रिय तिकडे धाव घेतात. सामान्य पुरावा सांगतो, दृष्टांत सांगतो. एका ग्रस्ताची म्हैस वैरण खात नव्हती. लाख रुपयाला म्हैस विकत आणली होती. तिला हिरवा चारा खाण्याची सवय होती, हिरवा घास, हिरवी मका. परंतु ज्याने लाख रुपयाला विकत घेतली त्याच्याकडे मका बी नव्हती, घास बी नव्हता, वाळलेली वैरण, वाळलेला कडवा होता. अहो 8 दिवसामध्ये म्हैस रोड झाली. तो त्या मालकाला फोन लावतो, का हो म्हैस तर आमच्याकडे चाराच खायला तयार नाही. तो म्हणला, बाबा तुम्ही तुमची म्हैस झाली, पण एक तुम्हाला मी युक्ती सांगतो. माझ्याकडे तिला हिरवा चारा खायला होता, हिरवा घास खायला होता. तुम्ही असं करा ना, तुमच्याकडे हिरवा चारा आहे का? तो म्हटला नाही. मग असं करा, तुमच्याकडे वाळलेला चारा आहे, वाळलेला कडबा आहे. मग तुम्ही त्या म्हशीच्या डोळ्याला
हिरवं मेन कापड बांधा, हिरवा चष्मा लावा. मग म्हणला खाईल ती. आता वाळलेलाच कडवं होता ताई, वाळलेल्या ज्वारीच्या पेंड्या होत्या, पण हिरवा चष्मा लावल्यामुळे तुम्ही म्हणाल म्हशीला कुठे चष्मा असतो का? पण लावल्यानंतर लावून बघा तुम्ही, म्हशीच्या डोळ्याला हिरवं मेन कापड, रोजच्या पेक्षा 4 पेंड्या तरी आगाव खाईल ती बरं का फड महाराज. आणि हिरवं मेन कापड लावल्याबरोबर 8 दिवस रोड झालेली म्हैस 4 दिवसच पाहिल्यासारखी ताजी तवानी झाली. तिला हिरवा तारा बघण्याची सवय होती. तसं तुमच्या आमच्या इंद्रियाला प्रत्येकाला कोणाला काही बघण्याची सवय लागलेली असते. देवाचे आष्ट नाही काय, पण त्या म्हणाल्या राधेच्या सोबत देव फिरायला जातो. देव म्हटला माझं जे प्रिय आहे मला ते पूर्ण करावं लागतं, माझे भक्त जिथं भजन करतात मला तिथं जावं लागतं. राधेच्या मागा फिरत फिरत देवाच्या पायाला असे तरारून फोड येत होते. एक दिवस पलंगावर देव पहुडले, मोठे मोठे फोड आलेले. रुक्मिणी म्हटल्या कुठे गेलता अनवानी पायानं पराक्रम गाजवायला आज बी. म्हणले हा पराक्रम माझा नाही, हा पराक्रम तुमचा आहे. एक दिवस रोजच देव राधेच्या सोबत फिरायला जातो, रोजच देव राधेच्या सोबत फिरायला जातो म्हणून म्हटले राधेचा काटाच काढू. मग काटा काढण्याची पद्धत तेव्हापासून निघाली. एक दिवस राधा दाराच्या समोरून जाऊ लागली. राधा रोज दारासमोरून जातेस, चहा घेत नाहीस, कॉफी घेत नाहीस. तेव्हा चहा कॉफी नव्हता, दूध होतं, दूध. राधे ये ना दूध घेऊन जावं. राधा म्हणली मनाने कसं यावं, कधी बोलवलंच नाही तर कसं मनाने यावं. आता कुठं बोलवल्यानंतर जावं, कुठं बोलवल्यानंतर जाऊ नये. आता सांगायला इकडे तिकडे घुसाघुसी करायला वेळच नाही. तुका म्हणे जवळीनं पाच्या इथं जावे, संत चरणी व्हावे रे गावया, कथा कीर्तनांना बोलवता जावं. ज्या ठिकाणी कलश जमा भक्ष सुराबा पिबेद, ज्या ठिकाणी माणसं दारू पितात, व्यभिचार करतात, पत्ते खेळतात, तिथं बोलवलं तरी जाऊ नये. आणि अंत्ययात्रेला जवळचा असो लांबचा असो, परिचयाचा असो अपरिचयाचा असो, जर आपण जवळ असलो तर अंत्ययात्रेला सुद्धा जावं. पण चहा पाण्याला, नाश्त्याला, लग्नाला बोलवल्याशिवाय जाऊ नये. राधा म्हणली दूध प्यायला बोलवतात तुम्ही, बोलवलंच कधी नाही, ये ना म्हणली ये. आणि कपट बुद्धीने देवाच्या पत्न्या होता, पण राधेला कपट बुद्धीने बोलवलं. राधेला संपून टाकायचं होतं का? देव रोजच राधिकेच्या सोबत फिरायला जातो म्हणून. त्यावेळेला दूध एवढं गरम केलं, एवढं गरम दूध केलं की त्याच्यामध्ये बोट घातलं तर वरची कातडी निघून जाऊन नुसता हाड शिल्लक राहील. एवढं गरम दूध उकळ्या मारित होतं, उकळ्या. आता ते का कबशी मध्ये आणलं होतं का, ते काय एखाद्या ग्लास मध्ये आणलं होतं का, पातेलच काही धरून आणलं. ते कपड्याने हात लावू देत नव्हतं ते पातेल, आणि कपड्याने ते पातेल धरून आणलं. राधेने ओळखलं आता हे दूध आपल्या पाजण्याच्या मार्गावर आहे. राधा म्हणली थांबा थांबा थांबा, पाजवण्याची गरज नाही मला, माझं मीच पिऊन टाकते. मग माणसं म्हणले गुळाने मरत असल्या वीज घालण्याची काय गरज आहे, वीज घालायची त्याला काय गरज आहे. राधेने तर कपडा सुद्धा बाजूला टाकून दिला आणि तशाला तसंच पातेल तोंडाला लावलं. घटा 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 राधा दूध पीत होती. सगळ्या जण म्हणत होते आता तरी राधेच्या पोटातले आतडे बाहेर पडतील, मग तरी पोटातले आतडे बाहेर पडतील. पण राधा घटा घटा दूध प्याली, निघून गेली. काही झालं नाही राधेला. का? राधा प्रत्येक श्वासोश्वासाने जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होती. आणि भगवान परमात्म्याचे चरण राधेच्या हृदयामध्ये विराजमान होते. नामस्मरण करू करू, नामस्मरण करू करू राधेचं चित्त निर्मळ झालं होतं म्हणून देव राधेच्या चित्तामध्ये होते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राही तेथे. ते गरम दूध सगळं देवाने आपल्या पायाला पोळवून घेतलं आणि राधा सुरक्षित सांभाळली. देवाच्या पायाला फोड आली. रात्री रुक्मिणी सत्यभामा म्हणतात देवा एवढा हे फोड, एवढ्याले फोड, शेतातलं काम घर काम तर आम्हालाच करावं लागतं आणि तुमच्या पायाला फोड कुठे गेलं दानवणे पायाने पराक्रम गाजवायला. दुपारी म्हणले तुम्ही माझ्या राधेला गरम दूध पाजलं आणि ते गरम दूध मी माझ्या चरणाला माझ्या पायाला पोळून घेतलं आणि माझी राधा सुरक्षित सांभाळली. हसू लागल्या एकमेकीला म्हणून राहिल्या खरंय का ग, आजार मशीला इंजेक्शन पकारीला.
दूध पाजलं राधेला आणि पुढे या बाबाच्या पायाला. कसं शक्य आहे? देव म्हणले शक्य आहे. श्री राधिकायाम हृदयारविंदे श्री राधिकायाम निमिराज नेमे आदोष दुग्धम प्रतिपान्न तोमरा श्री राधिकायाम हृदयारविंदे. प्रत्येक श्वासाश्वासा गणेश माझी राधा माझं नामस्मरण करते म्हणून मला राधेला सांभाळावं लागलं. एवढं नातं त्या देवाचं राधेचं. राधा म्हणते देवा आता माझे पती दारात आले आणि चल आता पहिल्यासारखं हो. देव पटकन बारीक झाली. ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी आणि कर्म करून कर्मापासून तो वेगळा आहे. तिसऱ्या तोही कर्म करतो. देवाचंही कर्म आहे आणि तुमचं आमचंही कर्म आहे. तुम्ही आम्ही कोणतंही कर्म करू द्या त्या कर्माचा तुम्हाला आम्हाला बाध लागतो. पण देवाला कुठल्याही कर्माचा बाध लागत नाही. तो निष्काम आहे. देवाला कर्माचा बाध का लागत नाही? देव कर्म करतो ते कर्मच निष्काम आहे आणि तुम्ही आम्ही जे कर्म करतो त्या कर्माच्या फळाची अगोदर अपेक्षा करतो आणि सकाम भावनेने कर्म करतो. म्हणून तुम्ही आम्ही त्या कर्मामध्ये अडकल्या जातो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. असा भगवान परमात्मा तो निराळा आहे, वेगळा आहे. एक सत्य परवा सांगतो तुम्हाला. यमुनेच्या काठावर दुर्वास महाराज आले. सगळ्या गोकुळवासियांना कळालं दुर्वास महाराज आले, दुर्वास महाराज आले. पडा व्यवस्थित आवाज मोकळा करा, मोकळा आवाज. हॅलो, आवाज वाढवा थोडा.
सर्व गोकुळवासियांना कळालं दुर्वास महाराज आले. सगळं गोकुळ दुर्वास महाराजांच्या दर्शनाला जाऊ लागलो. पण रात्रीमध्ये खूप मोठा पाऊस पडला. अर्ध्या गोकुळातल्या लोकांनी दर्शन घेतले होते, अर्ध्या गोकुळातले लोक दर्शनाचे राहिलेले होते. महिला मंडळ म्हणले आज सगळ्या पुरुष मंडळाने दर्शन घेतले. थोडा विकू द्या थोडा. आज सगळे पुरुष मंडळाने दर्शन घेतले, उद्या आपण सगळ्या महिला मंडळ दर्शनाला जाऊ. कुणाच्या? दुर्वास महाराजांच्या. जात असताना त्यांना जेवण घेऊन जाऊ म्हणून सगळ्या गोकुळामधल्या महिला मंडळानं प्रत्येकीनं जेवण घेऊन गेले. मग तुम्ही म्हणाला का तेवढं महाराजांचं पोट होतं का? तेवढंच खात होते का ते? 60,000 खंडे अन्न खात होते ते. सगळ्या गोकुळातल्या स्त्रियांनी अन्न आणलेले, सुंदर सुंदर पक्वान आणलेले आणि यमुनेच्या काठावर आल्या. यमुना दुभंग भरून वाहत होती. पलीकडे जायचं कसं? दुर्वास महाराज यमुनेच्या पलीकडे. त्याच्यातले अर्ध्या म्हणले आपण श्रीकृष्णाला विचारू पलीकडे जायचं कसं. आल्या परत माघारी. कृष्णा, अरे आम्हाला दुर्वास महाराजांना जेवण घेऊन जायचंय, पलीकडे जायचं कसं? देव म्हणला माझा निरोप आहे. म्हणले तो निरोप त्या यमुनेला सांगा. म्हणले श्रीकृष्ण हा 16,108 पत्न्या करून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माते तू वाढ देशील. तिथंच एकमेकीला माना हरवलेल्या वारे वा ब्रह्मचारी. बाकीच्या म्हणले आपल्याला आपलं कामाशी मतलब आहे, निरोप द्यायचं काम आपलंय. आणि सगळ्याच्या सगळ्या गवळणी यमुनेच्या काठावर आल्या. यमुनेला सगळ्यांनी हात जोडले. हे यमुना माते, श्रीकृष्ण परमात्मा हा 16,108 पत्न्या करून जर ब्रह्मचारी असेल नटधारी. नट किती रूप घेतो नाटकामध्ये. देवाने बी अवतार घेतलेत अनेक म्हणून देवाला सुद्धा नट म्हणले. तुका म्हणे नटधारी, भोग भोगणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे गोडे. हे यमुना माते, श्रीकृष्ण परमात्मा 16,108 पत्न्या करून जर ब्रह्मचारी असेल तर तो वाढ देशील. अहो तोंडात शब्द सुद्धा काढू दिले नाही भाऊ यमुनेने. दुभंग झाली यमुना माता आणि सगळ्याच्या सगळ्या पलीकडे गेल्या. दुर्वास महाराजांना जेवण खाऊ घातलं, सगळ्यांनी दर्शन घेतली आणि निघाल्या 5 वाजता परत यमुनेच्या काठावर आल्या. आल्यानंतर पहिल्यासारखी यमुना परत भरून वाहत होती. आता पलीकडे जायचं कसं? गवळणी म्हणल्या मगा देवाचा निरोप सांगितला म्हणून जमलं. आता कोणाचा निरोप सांगावा? काही गवळणी म्हणले ज्यांना आपण जेवण दिलंय आपण चला त्यांच्याकडे जाऊ, ते काहीतरी मार्ग सांगतील. म्हणून परत दुर्वास महाराजाकडे आल्या. महाराज आम्हाला गोकुळामध्ये जायचंय, यमुना पाण्याने भरून वाहते, पलीकडे जावं कसं? दुर्वास महाराज म्हणले कसे आला होता तशाच जा. काय म्हणले? येताना मी म्हणले यमुना भरलेली होती पण देवाचा निरोप सांगितला यमुनेला म्हणून यमुनेने आम्हाला वाढ दिली. काय निरोप होता देवाचा? 16,108 पत्न्या करून जर देव म्हटले मी ब्रह्मचारी असेल तर यमुना माते वाढ दे. दिली वाढ. मग दुर्वास महाराज म्हणले माझा बी एक निरोप द्या यमुनेला. हा दुर्वास 60 खंड्या अन्न खाऊन जर निरहारी असेल तर यमुना माते तो वाढ देशील. तिथंच एकमेकडे बोगलाले म्हणले वारे वा निरहारी आणि वारे वा ब्रह्मचारी. आताच म्हणले सगळ्या गोकुळातल्या महिलांनी एवढं मोठं जेव घातलंय आणि पुन्हा बुवा म्हणतो की निरहारी.
एक गवळण म्हणले पुढचं बोलू नका, पुढचं बोलू नका. जसा देवाचा निरोप दिला तसा महाराजांचा निरोप यमुनेला देण्याचं काम करू. म्हणून परत सगळ्या यमुनेकडे आल्या. हे यमुना माते, दुर्वास महाराज 60 खंड्या अन्न खाऊन जर निराहारी असतील तर तो आम्हाला वाट देशील. अहो तोंडातून शब्द निघतो तर यमुना दुभंग झाली. आपण एक पत्नी करून सुद्धा ब्रह्मचारी ठरू का नाही ठरू कोणाच ठेवू, कोणाला माहिती. पण आमचा देव 16,108 पत्न्या करून ब्रह्मचारी ठरला. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी काहीचा. सहस्र नारी ब्रह्मचारी काहीचा. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी काहीचा. दुर्वास निराहारी दुर्वासाने दुर्वास नवल कोण? इथं काही नवल नाही. म्हणून देव निष्काम आहे, देव निराळा आहे कर्मापासून. आणि असा हा परमात्मा निष्काम निराळा असून तो भक्त म्हणल तसं भक्तासाठी नावाला येतो, रूपाला येतो शेवटचे.